नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 सराव प्रश्नपत्रिका तिमाही परीक्षेसाठी आपण सोडवित आहोत पाठीमागील परीक्षेची। या ठिकाणी उद्याच्या 18 तारखेपासून परीक्षा सुरू होत आहे, त्यासाठी हा नमुना अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रश्न 2 आपण पूर्ण केलेले आहेत। प्रश्न तिसरा अ पूर्ण केले, तिसरा अ पर्यंत पूर्ण केलेला आहे। तिसरा ब खालील प्रश्न सोडवा, कोणताही एक सिद्ध करा। जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते। या ठिकाणी हे सिद्ध करण्यासाठी हे दोन त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण आणि बी सी वर हा एडी लंब काढलेला आहे। इथं त्रिकोण पी क्यू आर वरती पी एस लंब काढलेला आहे। पक्ष या ठिकाणी दिलेला आहे, दोन त्रिकोण समरूप आहेत असतील तर असं पुढं म्हटलेलं आहे, म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर, ईडी लंब बी सी आणि पी एस लंब क्यू आर। आता दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर ते त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते दाखवायचे। म्हणून एरिया त्रिकोण ए बी सी भागिले एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर ए बी वर्ग भागिले पी क्यू वर्ग बरोबर बी सी वर्ग भागिले क्यू आर वर्ग बरोबर ए सी वर्ग भागिले पी आर वर्ग। सिद्धता जी आहे, त्रिकोणाच्या दोन त्रिकोण या ठिकाणी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांचा संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतके असतं आपण हे पाहिलेलं आहे। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांचा पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतकं असतं। या गुणधर्माचा आपण वापर केला तर एरिया त्रिकोण ए बी सी भागिले एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर बी सी गुणिले एडी पाया गुणिले उंची, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया क्यू आर गुणिले उंची पी एस स्वतंत्र लिहिले असता बी सी भागिले क्यू आर गुणिले एडी भागिले पी एस। ओके, या ठिकाणी त्रिकोण ए बी डी आणि त्रिकोण पी क्यू एस हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवायचे आहे। त्या समरूप दाखवण्यासाठी कोण बी एकरूप कोण क्यू, कारण या ठिकाणी पक्षामध्येच समरूप दोन त्रिकोण दिलेले आहेत ए बी सी आणि पी क्यू आर। ए बी सीचा बी हा कोण आहे, पी क्यू आरचा क्यू हा कोण आहे। दोन समरूप त्रिकोण असतील तर संगत कोण एकरूप असतात, म्हणून कोण बी एकरूप कोण क्यू। ए डी बी आणि कोण पी एस क्यू प्रत्येकी 90 आहे, म्हणून कोको कसोटीनुसार त्रिकोण ए बी डी समरूप त्रिकोण पी क्यू एस। ओके, आणि मग दोन त्रिकोण हे समरूप असतील तर यांच्या संगत भुजा ए डी भागिले पी एस पहिलं तिसरं म्हणजे उंची ए डी भागिले पी एस बरोबर ए बी भागिले पी क्यू हे तिसरं, हे दुसरं विधान, हे पहिलं विधान। त्यानंतर परंतु त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर दिलेले आहेत, त्यामुळे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर असतील तर ए बी भागिले पी क्यू बरोबर बी सी भागिले क्यू आर बरोबर ए सी भागिले पी आर, म्हणजे दोन समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या संगत भुजा प्रमाणात असतात। 2 आणि 3चा आपण विचार केला तर ए बी भागिले पी क्यू इथेही आहे, ए बी भागिले पी क्यू इथेही आहे, म्हणजे या ठिकाणी ए बी भागिले पी क्यू बरोबर बी सी भागिले क्यू आर बरोबर ए सी भागिले पी आर बरोबर ए डी भागिले पी एस। ओके, म्हणून 2 आणि 3 वरून आपण इथं आलो, एरिया त्रिकोण ए बी सी भागिले एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर बी सी भागिले क्यू आर ए डी भागिले पी एस। ए डी भागिले पी एससाठी सुद्धा बी सी भागिले क्यू आर आपण मांडू शकतोय, म्हणून 2 आणि 3 वरून इथं ए डी भागिले पी एस बद्दल बी सी भागिले क्यू आर आणि पहिले बी सी भागिले क्यू आर आहेच, त्यामुळे बी सी गुणले बी सी वर्ग भागिले क्यू आर गुणले क्यू आर वर्ग बी सी वर्ग भागिले क्यू आर वर्ग दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। त्याच पद्धतीनं बी सी वर्ग भागिले क्यू आर वर्ग असेल तर ए बी भागिले पी क्यू वर्ग बरोबर ए सी वर्ग भागिले पी आर वर्ग। ओके, म्हणून या ठिकाणी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते। आपण हे सिद्ध केलं आहे, अत्यंत सोपी पद्धत आहे। या ठिकाणी दुसरा त्यातला आहे 3 गुणांचा आहे, एकच सोडवायचा आहे। प्रश्न तिसऱ्यातला ब कोणता एक आपण आता सोडवला। दुसरा आहे त्रिकोण पी क्यू आरमध्ये रेख पी एम मध्यक आहे, पी एम बरोबर 9 आहे, पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर 290, तर क्यू आर काढा। या ठिकाणी अपोलोनियसच्या प्रमेयानुसार पी क्यू वर्ग, कारण पी एम ही मध्यक आहे, पी एम ही मध्यका पी या
कोनातून टाकलेली आहे. पी या शिरोबिंदूतून आणि पी हा शिरोबिंदू म्हणजे पी हा कोण ज्या दोन भुजांनी तयार झालेला आहे तो पी क्यू आणि पी आर या दोन भुजांच्या वर्गांची बेरीज एका बाजूला. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग बरोबर 2PM वर्ग अधिक 2QM वर्ग किंवा MR वर्ग. 2QM वर्ग पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग दिलेला आहे 290 बरोबर 2 गुणले मध्यगा PM 9 दिलेले आहे 2 गुणले 9चा वर्ग अधिक 2QM वर्ग 290 बरोबर 2 गुणले 9चा वर्ग 81 अधिक 2QM वर्ग 290 बरोबर बे के बे 82 162 वजा 2QM अधिक 2QM वर्ग म्हणून चिन्ह. ओके. 290 वजा 162 बरोबर 2QM वर्ग 2QM वर्ग 10 मधून 2 गेले 8 उरले 9 बनवून 7 गेला उरले 2 आणि 2 म्हणून 2 गेले 0 2 म्हणून 1 गेला 1 QM वर्ग 128 290 म्हणून 162 गेले 128 उरले. पहा 8 आणि 2 10 6 2 8 आणि 1 9 1 आणि 1 2 128 हे 2 पलीकडे जाऊन भागिले होणार आहे. QM वर्ग बरोबर बेसक्क 12 बे चौकाट QM वर्गाचं वर्गमूळ QM 64चं 8. ओके. बेसक्क 12 आणि बे चौकाट 64चं वर्गमूळ 8 QM 8. आपल्याला QR विचारलेलं आहे QM 8 MR पण 8च म्हणजे QR QMच्या दुप्पट. QR बरोबर 2QM म्हणून 2 गुणले 8 8 दुनी 16 QR बरोबर 16 1. ओके. अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे चौथा शेवटचा खालील प्रश्न सोडवा कोणता एक 4 गुणांचा आहे. त्रिकोण ABCमध्ये रेख BD हा कोण ABCचा दुभाजक आहे. BD हा कोण ABCचा दुभाजक आहे. AB बरोबर x BC बरोबर x अधिक 5 AD बरोबर या ठिकाणी x वजा 2 DC बरोबर x अधिक 2 आणि D हा A आणि Cच्या दरम्यान असेल तर xची किंमत काढा. या ठिकाणी कोण दुभाजकाचं प्रमेय वापरणं गरजेचं आहे. कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार हा कोण या ठिकाणी कोण ABCचा दुभाजक आहे. BD ABC हा AB आणि BC या दोन भुजांनी तयार झालेला आहे म्हणून AB भागिले BC आणि दुसऱ्या बाजूला हा कोण दुभाजक BD ACला या ठिकाणी D मध्ये छेदतो आणि तिथं AD भागिले DC यांचं विभाजन आपल्याला घ्यायचं आहे. विभाजनाचं गुणोत्तर AD भागिले DC. ओके. AB भागिले BC बरोबर AD भागिले DC कोण दुभाजकाचे प्रमेय. जर BC भागिले AB घेतलं तर CD भागिले DA घ्यावं लागेल खालून. ओके. किमती घालायच्या आहेत. AB या ठिकाणी x आहे BC x अधिक 5 आहे बरोबर AD या ठिकाणी x वजा 2 आहे DC या ठिकाणी x अधिक 2 आहे. ओके. तिरकस गुणाकार आपण केला x कंसात x अधिक 2 बरोबर x वजा 2 कंसात x अधिक 5 बाहेरच्या पदांना आतल्या पदाला गुणायचं x गुणिले x वर्ग अधिक 2 गुणिले x 2x बरोबर x गुणिले x वर्ग 2 कंस आहेत व x वजा 2 आणि x अधिक 5 या दोन कंसांचा गुणाकार पहिल्या पदाचा वर्ग स्थिर पदांची बेरीज अधिक 5 वजा 2 अधिक 3x आणि स्थिर पदांचा गुणाकार वजा 2 गुणिले अधिक 5 वजा 10 दोन्ही बाजूचे x वर्ग गेले 2x
3x मागे घेतले वजा 3x बरोबर वजा 10, 2x वजा 3x वजा 1 बरोबर वजा 10, वजा वजा चिन्ह गेल्यामुळे x बरोबर 10, xची किंमत 10. ओके, अशा पद्धतीनं. दुसरा प्रश्न त्यात समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज त्याच्या कर्णाच्या वर्गांच्या बेरजे इतकी असते सिद्ध करायचे आहे. सिद्ध केलेलं आपण सविस्तर पाहूया. समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज या ठिकाणी PQRS हा समभुज चौकोन आहे. त्याचे कर्ण PR आणि कर्ण QS या ठिकाणी एकमेकांना T मध्ये छेदतात. पक्ष आहे दिल्याबाबी साध्य. सर्व बाजूंच्या वर्गांची बेरीज PS वर्ग अधिक SR वर्ग अधिक QR वर्ग अधिक PQ वर्ग बरोबर PR वर्ग अधिक QS वर्ग. कर्णाच्या वर्गांची बेरीज आणि सर्व बाजूंच्या वर्गांची बेरीज समान आहे. सिद्धता समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात आणि म्हणून या ठिकाणी PQ वर्ग अधिक PS वर्ग म्हणजे त्रिकोण PQS कर्ण PR आणि कर्ण QS परस्परांना T बिंदू दुभागतात. म्हणजे PT रेख PT ही त्रिकोण PQS ची मध्यक आहे. म्हणून त्रिकोण PQS मध्ये अपोलोनियसच्या प्रमेयानुसार PQ वर्ग अधिक PS वर्ग बरोबर 2 PT वर्ग अधिक 2 QT वर्ग लिहिलेलं आहे हे 1. ओके, त्यानंतर त्रिकोण QRS मध्ये या ठिकाणी PQR वर्ग अधिक SR वर्ग बरोबर 2 RT वर्ग मध्यकेच्या वर्गाचे दुप्पट अधिक 2 QT वर्ग 2 QT वर्ग. ओके, 1 आणि 2 या दोघांची बेरीज केली तर आपल्याला डाव्या बाजूला PQ वर्ग अधिक PS वर्ग अधिक QR वर्ग अधिक SR वर्ग म्हणजे चारही बाजूंच्या वर्गांची बेरीज मिळेल. दुसऱ्या बाजूला 2 PT वर्ग अधिक 2 QT वर्ग अधिक 2 RT वर्ग अधिक 2 QT वर्ग. त्यामुळे या ठिकाणी 2 QT वर्ग 2 QT वर्ग 4 QT वर्ग आणि 2 PT वर्ग अधिक 2 RT वर्ग 2 सामायिक काढला तर PT वर्ग अधिक RT वर्ग. ओके, पाठीमागे 4 समभुज चौकोनाच्या 4 बाजूंच्या वर्गांची बेरीज आहेच. या ठिकाणी 2 PT वर्ग अधिक PT आणि RT समानच आहेत. PT आणि RT समान आहेत. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणून इथं RT वर्गाबद्दल पुन्हा PT वर्ग अधिक PT वर्ग 2 PT वर्ग आणि बाहेर 2 आहे म्हणजे 4 PT वर्ग पुन्हा इथं 4 QT वर्ग 2 कंसात PT वर्ग अधिक PT वर्ग पुन्हा एकदा पहा 2 बाहेर आहे PT वर्ग अधिक PT वर्ग 2 PT वर्ग आणि बाहेर 2 गुणले 4 PT वर्ग आणि पूर्वीचे 4 QT वर्ग 4 PT म्हणजेच 2 PT कंसाचा वर्ग आणि 4 QT वर्ग म्हणजे 2 QT कंसाचा वर्ग 2 PT म्हणजेच PT ची दुप्पट PR आणि 2 QT म्हणजेच QS म्हणून या ठिकाणी 2 PT कंसाचा वर्ग म्हणजे PR वर्ग अधिक 2 QT म्हणजेच QS कंसाचा वर्ग म्हणजे समभुज चौकोनाच्या सर्व बाजूंच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्गांच्या बेरजी इतकी असते. ओके, पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून हे आपण सिद्ध करू शकतो. हे अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या मित्रांच्यासाठी शेअर करा. अद्यापही भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या म्हणजे आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपल्यासमोर येतील. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये प्रोत्साहनासाठी कमेंट्स द्या. धन्यवाद.